नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. अजून गोंधळ चालूच आहे. निराशेचं वातावरण आहे. खराब बातमी आली की त्याचा परिणाम जास्त आणि चांगली बातमी आली की कधी एकदा आपण आपल्याजवळचे शेअर विकून टाकतोय. त्या बातमीमुळे त्या शेअरचा भाव वाढल्यावर अशी एक प्रकारची परिस्थिती सध्या मार्केटमध्ये आहे. कोणीही शेअर मार्केटच्या बद्दल सध्या जास्त बोलायला उत्सुकसुद्धा नाही आहे. पण या परिस्थितीत ज्यांनी आधी 5-6 महिने काही विकून पैसे बाजूला ठेवले असतील आपल्या एका शिस्तीप्रमाणे, की काही पैसा घरात वापरला आहे, काही पैसा पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी बाजूला ठेवला आहे, तर त्यांनी मात्र मार्केटकडे अगदी बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यामध्ये त्यांना जे क्वालिटी शेअर्स घ्यायचे आहेत त्याचा जो शेअर ॲक्सिडेंट होतो आहे त्या दिवशी तो चांगला असेल तर आपण 5 शेअर 10 शेअर असे गोळा करत राहावे आणि तो कोणत्या बातमीमुळे पडला आहे, ती तात्पुरती आहे का कायमचा परिणाम करणारी आहे याच्याकडे लक्ष द्यावं. जपानचं मार्केट बंदच. अमेरिकेचे फेडरल रिझर्व्हचे प्रमुख पॉवेल यांच्यावर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे. फेडरल रिझर्व्हची जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगचं रिनोव्हेशन चालू आहे. तर त्याचा सुरुवातीला जे अमाऊंट ठरली होती त्यापेक्षा अमाऊंट वाढली. ती वाढली कशी या संदर्भात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. पण हे कारण आहे असं प्रासंगिक कारण आहे म्हणूया आपण, पण ते ऐकत नाहीत. म्हणजे जसं ट्रम्प साहेबांना हवं आहे तसं ते करत नाहीत. व्याजाचे दर कमी करत नाहीत म्हणून हा काढलेला राग असावा असं दिसतं आहे एकंदरीत. कारण जॉबचे जे आकडे आलेत यावेळेला तर ती अनएम्प्लॉयमेंट कमी झाली आहे. नोव्हेंबरमध्ये 4.5% होती, आता 4.4% झाले आहे. जॉब 50,000 जॉब मिळालेत लोकांना जास्ती. म्हणजे हे वातावरण चांगलं आहे. तर त्यांनी काही काळासाठी रेट कट करणं पुढे ढकललं. याचा राग म्हणून की काय त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं. हे वातावरण काही फारसं चांगलं नाही. आणि इराणबरोबरचा जो ताणतणाव चालू आहे त्यामुळे पुन्हा मेटलचे दर वाढले आहेत. सोनं चांदी वाढली आहे. कधीही ताणतणाव असला की मेटलचे दर वाढतात. आणि दुसरा ट्रम्प साहेबांच्या डोक्यात डॉलरायझेशनचा सुद्धा राग आहे. प्रत्येक देश बॉन्ड विकतो आहे, सोन्यामध्ये गुंतवणूक करतो आहे, मेटलमध्ये गुंतवणूक करतो आहे आणि डॉलरमध्ये जी प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँकेने डॉलर जमा केले होते तेही विकले जात आहेत. त्यामुळे डॉलरचा भावही कमी होतो आहे. पण आज आपण बघितलं तर 63 क्रूड झालं आहे आणि $99 इंडेक्स आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 3,769 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 5,596 कोटीची खरेदी आहे. या शनिवार रविवारमध्ये बातम्या खूप होत्या, तर काही सिलेक्टिव्ह ज्या बातम्या आहेत तेवढ्या सांगते आहे मी. ॲव्हेन्यू सुपरमार्टचे YOY लेव्हलवर प्रॉफिट्स वाढलेत 18%, रेव्हेन्यू वाढलेत 133%. याच्यामध्ये फूड आणि ग्रोसरी विभागाचा
या रेव्हेन्यूमध्ये 57% हिस्सा आहे. इरिडाचाही रिझल्ट चांगला आला आहे. इरिडाचे टार्गेट्सही वाढवलेत. प्रॉफिट वाढले 37.5%. नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढला आहे. महिंद्रा अँड महिंद्राची विक्री वाढली आहे 27% आणि 67,252 युनिट पूर्वी विकले होते. आत्ता 85,501 युनिट त्यांनी विकलेत. म्हणजे 67,000वरनं 85,000पर्यंत विक्री गेली आहे. 27% विक्री वाढली आहे. निर्यात मात्र महिंद्रा अँड महिंद्राची कमी झाली आहे. तेजस नेटवर्क ही फायद्यातून तोट्यात गेली आहे. रिझल्ट कमजोर आला आहे. BSNLची ऑर्डर रद्द झाल्यामुळे असा रिझल्ट आला आहे असं मॅनेजमेंटचं म्हणणं. लेमन ट्री वॉर्बर पिंकस हे APGचा जो स्टेक आहे 41.09 एवढा फ्ल्युअर हॉटेलमधला, तर तो स्टेक घेणार आहे आणि नंतर याचं पुढील काळामध्ये लिस्टिंगही होण्याची शक्यता आहे. स्पंदना स्फूर्तीची क्रिस फायनान्शियल कंपनीत मर्ज करण्यासाठी त्यांना मंजुरी मिळाली आहे. या मर्जरच्या इतर गोष्टी निश्चित करण्यासाठी ते एक समिती नेमणार आहे. टॅक्समॅकोरेन त्यांना 2 ऑर्डर मिळाल्या 126 कोटीच्या. ICICI लोंबार्ड त्यांच्या अनऑडिटेड निकालाबाबत व्हॉट्सअपवर चुकीची माहिती प्रसिद्ध झाली तर कंपनीने याबाबत चौकशी करून कारवाई सुरू केली आहे. लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स ते अमेरिकेतील मटेरियल वर्क्स लिमिटेडबरोबर त्यांनी करार केला आहे. NTPCने महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीबरोबर STPL खरेदी करण्यासाठी 3,800 कोटीचा करार केला आहे. बँक ऑफ बरोडाच्या युनिट्सना प्रायमरी डीलर बिझनेससाठी RBIने परवानगी दिली आहे. क्रॉम्प्टननी 70 वॅट आणि 80 वॅटचे LED लॅम्प लॉन्च केलेत. ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसच्या आर्मला दिल्लीच्या एअरपोर्टमध्ये फूड आणि ब्रिव्हरेज आउटलेट ऑपरेट करण्यासाठी लायसन्स मिळालं. सिक्वेन्स सायंटिफिकचं नाव बदललं आहे. आता वियश सायंटिफिक या नावाने ही कंपनी ओळखली जाईल. बेटा ड्रग्स लिव्हियन लाईफ सायन्समध्ये त्यांनी 66% स्टेक घेतला. करूर वैश्य बँक त्यांनी पुण्याला शाखा उघडली. क्यूपिड 29 जानेवारीला बोनसवर विचार करणार आहे. NBCC यांनी दुबईला ऑफिस उघडलं आहे. सात्विक ग्रीनच्या मॅनेजमेंटने मात्र सांगितलं की त्यांना जी ऑर्डर मिळाली होती ती 29 कोटीची नसून 21 कोटीची मिळाली आहे. टाटा पॉवर जेजुरी हिंजेवाडी पॉवर ट्रान्समिशनमध्ये त्यांनी 100% स्टेक घेतला आहे. ITCला 1,100 इंटरनॅशनल कन्व्हेन्शन एक्स्पोमध्ये 326 कोटी किमतीची लीज होल्ड लँड दिल्लीमध्ये लेटर ऑफ अलॉटमेंट त्यासाठी त्यांना सँक्शन झालं आहे. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन एक्स्पो सेंटर इथे 326 कोटी किमतीची लीज होल्ड लँड याच्यासाठी
लेटर ऑफ अलॉटमेंट मिळालं. एम्बसी डेव्हलपमेंट यांचे प्री सेल्स 1392 कोटीचे झाले, तर क्वार्टर ऑन क्वार्टर त्यांचं कलेक्शन 15% वाढलं आहे. एशियाना हाऊसिंग त्यांचा एरिया बुक्ड कमी झाला आहे आणि एरिया सोल्ड पण कमी झाला आहे. वेदांताची जी स्कीम ऑफ अरेंजमेंट होती त्या स्कीम ऑफ अरेंजमेंटला त्यांना परवानगी मिळाली आहे. फिनिक्स मिलचे अपडेट चांगले आहेत. रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये त्यांची प्रगती चांगली झाली आहे, पण सिग्नेचरचे अपडेट्स मात्र कमजोर आहेत. त्याचबरोबर विमा व्यवसायाचे डिसेंबरच्या प्रीमियमचे जे आकडे आले त्यामध्ये ICICI प्रूचा आकडा चांगला आहे. प्रीमियमचा 25.1 आहे आणि LICचा 39.9 एवढं प्रीमियम कलेक्शन झालं आहे. HDFC लाईफ आणि HDFC लाईफचा 14.6 तर SBI लाईफचं 19% एवढं प्रीमियम कलेक्शन आहे. तर कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. पण हे तेजी मंदीमध्ये जे शेअर दिलेत ना ते बातम्यांप्रमाणे दिलेत. आता मार्केटमध्ये निराशा आहे, तर काही बातम्यांचा परिणाम तेवढा होत नाही. त्यामुळे तुम्ही पहा काय होत आहे. एकदम कुस्तीसारखे इंट्राडेसाठी किंवा कशासाठी उतरू नका आणि त्याचप्रमाणे स्टॉप लॉसेस स्ट्रिक्ट ठेवा. आणि माझं तर म्हणणं असं आहे की ॲक्च्युअली पैसे घालण्याच्या ऐवजी पेपरवर्क करा की बाबा हा शेअर कसा बिहेव करतो आहे आज हे पहा, म्हणजे पैसे अडकणार नाहीत. कारण ही निराशा संपेपर्यंत आज आपण समजा 300ला घेतला तर तो 275ला मिळण्याची शक्यता आहे, कारण मार्केटमध्ये निराशा आहे. निटकोची सेल्स ग्रोथ 85% झाली आहे, म्हणून निटको. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या IPOला परवानगी मिळू शकेल असं पांडे साहेबांनीच सांगितलं आहे. म्हणून कॅपिटल मार्केटच्या संबंधातल्या सगळ्या शेअरकडे आज लोकांचं लक्ष असेल. त्यामुळे ग्रो, एंजल वन, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, BSE, MCX, CDSL, NSDL अशा सगळ्या शेअरकडे लक्ष द्या. त्याचबरोबर V2V ही सिस्टीम चालू केली जाईल असं गडकरी साहेबांनी सांगितलं. म्हणून टाटा एलेक्सी, KPIT अशा शेअरकडे लक्ष द्या. HCL टेक आणि TCSचा आज रिझल्ट आहे. कॅम्स हे कॅपिटल मार्केटच्या संबंधात हा शेअर येतो. लेमन ट्री, ग्लोबल स्पिरिट, महिंद्रा अँड महिंद्रा, D-Mart, माझगाव डॉक्स. कारण मोदी आणि जर्मनीचे चान्सलर यांची आज बोलणी होतील आणि त्याप्रमाणे ते कॉन्ट्रॅक्ट फायनल होईल. हिंदुस्तान झिंक, ONGC, फिनिक्स मिल, मुथूट आणि मन्नापुरम कारण सोन्याचे दर वाढलेत म्हणून. HDFC बँक काय करताय हे बघायला पाहिजे. तुम्ही फक्त लक्ष द्या. ABB, KEI आणि पॉलीकॅप या दोन्हीचेही रिपोर्ट रेटिंग एजन्सीचे चांगले आलेत. वेदांता, इटर्नल,
लेमन ट्री, इरिडाचा रिझल्ट चांगला आला आहे. टाटा कॅपिटल, ॲक्सिस बँक, ICICI बँक आणि सरकारी बँकांमध्ये युनियन बँक, साऊथ इंडियन बँक गेल्या आठवड्यात चांगली चालत होती. एवढं मार्केट पडत होतं तरी साऊथ इंडियन बँकेमध्ये तेजी होती. ॲक्सिस बँक, ICICI बँक, आनंद राठी, कारण आनंद राठीचा आज रिझल्ट आहे, हिंदुस्तान कॉपर, नाल्को आणि अशोक लेलँड. तर मंदीमध्ये कर्नेक्स मायक्रो हे त्यांची ऑर्डर पूर्ण करू शकले नाहीत वेळेमध्ये. सिग्नेचर ग्लोबल, तेजस, रुबिकॉन आणि गेल हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. कर्नेक्स मायक्रो, सिग्नेचर, तेजस, रुबिकॉन आणि गेल. आत्ता कॅपिटल इंडिया फायनान्स यांना फॉरेन एक्सचेंजची खरेदी विक्री करण्यासाठी लागणारं ऑथोरायझेशन मिळालं आहे RBIकडून, हे समजतं आहे. मन्नापुरमनी बेन कॅपिटलच्या संबंधातली जी बातमी प्रसिद्ध झाली होती ती फेटाळून लावली आहे. श्रीराम फायनान्सच्या बाबतीत मूडीजने आउटलुक स्टेबलवरून पॉझिटिव्ह केला आहे आणि BA1 रेटिंग दिलं आहे. त्यामुळे श्रीराम फायनान्स तेजीत राहू शकतो. NIIT लर्निंग यांनी स्वीट रश इन्क्लुझिव्हमध्ये $26 मिलियन याचं ॲक्विजिशन केलं आहे. 100%. लीबे फायर आर्मचं उत्पादन करण्यासाठी आणि त्याचं प्रूफ टेस्टिंग करण्यासाठी त्यांना सरकारकडून लायसेन्स मिळालं आहे. कर्नेक्स मायक्रो मी आत्ता तुम्हाला मंदीत राहील सांगितलंच. 2500 लोकोमोटिव्हची त्यांना कवचची ऑर्डर मिळाली होती, ती ते वेळेत पूर्ण करू शकले नाहीत म्हणून ऑर्डर कॅन्सल झाली. आणि झायडस वेलनेसला सुरतच्या टॅक्स अथॉरिटीने 26 कोटीचा GSTची मागणी केली होती. हायकोर्टाने त्यांना रिलीफ दिला आहे. आणि ग्लोबल स्पिरिट यांचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे आणि मार्जिनही वाढलं आहे. तर बघूया आज काय काय होत आहे. मार्केटमधली निराशा कमी होती आहे का वाढती आहे, पण सावधगिरीने ट्रेड घ्या. नमस्ते.